As in this problem, what given? Bullet of mass 20 gram is 20 gram kg में कन्वर्ट कराया पाहिजे. Okay. Is this bullet with velocity 200, that its initial velocity 200 meter per second, brought to rest, final velocity 0. In how much time brought to rest? In time 1 by 50th second. The answer? Average force of impact highest. म्हणजेच फोर्स, इम्पल्सिव्ह फोर्स मग त्याचा average काढायचा. नाही, इम्पल्सिव्ह फोर्स इटसेल्फ ऍव्हरेज. ओके, इम्पल्सिव्ह फोर्स फाइंड करा फक्त. इम्पल्स किती आलं? इम्पल्स किती आलं? बरोबर, एक्झॅक्टली बरोबर. हा, वेळ दिला होता तुम्हाला मी. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या बोर्डकडे. हे गिवन फक्त लिहिलंय मी. आता फाइंड काय करायचंय? इम्पल्स अँड ऍव्हरेज फोर्स ड्युरिंग इम्पॅक्ट म्हणजेच इम्पल्सिव्ह फोर्स. मग इम्पल्सिव्ह फोर्स शक्य नाहीये, म्हणून पहिल्यांदा इम्पल्स जे फाइंड करूया. जसा फॉर्म्युला फोर्स इंटू टाइम यूज करू शकत नाही आपण, कारण फोर्स अननोन आहे. मग दुसरा फॉर्म्युला काय? डेल्टा पी. बरोबर. हा, सो बाय फॉर्म्युला जे एम व्ही मायनस यू. ओके, एम किती आहे? 20 बाय 1000. व्ही 0 मायनस 200. निगेटिव्ह आलंय. मग आपण काय करायचं? मॅग्निट्यूड यूज करूया यायचं फक्त. मग निगेटिव्ह साईनचा काय संबंध येत नाही. इज इट क्लिअर? हा, मग बघा किती राहील? 2 2 चा 4, 1 2 3 0 डिवाइड बाय 1000. त्यामुळं जे किती आलं? 4 न्यूटन सेकंड. फोर्स इन टाइम झालं. इम्पल्सिव्ह फोर्स काय फॉर्म्युला असतो फोर्सचा? जे बाय टाइम. लिहून घेतलाय की नाही तुम्ही? सो 4 अपॉन टाइम किती आहे? 1 by 50. Right? So 1 by 50 get multiply 4 into 50. It is how much? 200 Newton. 200 Newton. Clear? Getting anyone? तर ह्यामध्ये काय डाऊट आहे? समजला प्रॉब्लेम? तर मला गॅरंटी देतो तुम्ही सॉल्व्ह करू शकणार, म्हणून तुम्हाला सॉल्व्ह करायला दिला.